हॅलो नमस्कार, कसं काय मंडळी, मजेत ना? मी पूजा, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका आषाढी एकादशी स्पेशल व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर झालं असं की आता जवळजवळ 10 वाजून गेलेले आहेत. ते गेलेले आहेत फुलं आणायला भगवंतांच्या पूजेसाठी आणि त्याला झोपवलं. तो पण लवकर उठलेला आमच्यासोबत आज सकाळी, त्याच्यामुळे तो झोपलेला आहे. आता एक माझ्या मते अर्धा तास झोपेल आणि अंघोळ नाही घातलेली मी त्याला. तर मला सकाळ सकाळ असा प्रॉब्लेम झाला. मी 1-2-4 दिवसापासून भोकत होते की मला लॉंग व्हिडिओ करायचा आहे, आज शूट चांगलं एकादशी आहे तर एकादशीचं रुटीन माझं तुमच्यासोबत शेअर करायचं, हे करायचं. पण झाले सकाळी काय माहीत नाही कसं काय की जे चार्जिंगचा पॉईंट असतो की नाही त्याच्यात पाणी गेलं, त्याच्यामुळे माझ्या मोबाईलला चार्जिंगच होत नव्हती. मग त्याला बराच वेळ म्हणजे माझा तास तर त्याच्यातच गेलेला आहे. तर आणखीन पण असं कंटिन्यू चार्जिंग होत नाही, थोडी थोडी होते. तर मग तसाच मी 40-45% आहे चार्जिंग. तर म्हटलं चला तेवढ्या ह्याच्या जेवढं शूट होईल, थोडं खूप नाही जास्त काही शूट करणार, पण थोडं थोडं तुमच्यासोबत एक माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ सुरू केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही एकादशी दिवशीचं आमचं रुटीन कसं असतं ते पण तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आता मी किचनमधलं दाखवते तुम्हाला की मी काय काय केलेलं आहे, काय झालेलं आहे माझं, काय करायचं आहे ते तुम्हाला किचनमध्ये गेलं सांगते. त्यामुळे अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्लीज हाईप द्या. हाईप दिल्यामुळे माझ्या व्हिडिओला आणखीन रीच भेटेल आणि व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर चला. तर आता बऱ्यापैकी माझी जी बेसिक तयारी असते ती झालेली. तिथं मी एक काप तयार करून घेतलेले आहेत आपल्या ह्याचे कशाचे रताळ्याचे. त्यानंतर शेंगदाणे भाजून झालेले आहेत, दही हे केलेले मी आता ह्याच्यात आता फक्त कूट टाकून तयार करायचं. आणि वड्यांची तयारी राहिलेली आहे, कारण झालं असं की काल रात्री आपले हे आणायची लक्षात नाही शाबू, म्हणजे मग सकाळी भिजत घातला तो आणखी थोडा भिजला नाही, त्यामुळे मी राहिलेले आहेत. आता आलाय जरा बऱ्यापैकी भिजत, एक 5 मिनिटात हे करून वडे करते. तोपर्यंत आता ते पण आलेले. त्यांनी उपवासासाठी काय काय आणले ते मी दाखवते तुम्हाला. हे बेसिक म्हणजे आपलं भगवंतांच्या ह्याच्यासाठी हार आणलेले आणि खाण्यासाठी काय काय आणले ते दाखवते. उपवास आहे आमचा. हे बघा, नायलनचा चिवडा, काय म्हणतात त्याला, नायलन. हां. आणि ह्याच्यात काय बोला ना तुम्ही. बर्फी. ह्याच्यात बर्फी. मी ऑलरेडी स्वीट केलेले, तरी पण हे स्वीट आणलेले. असं आहे आमचा एकादशीचा विठ्ठलाला प्रसाद. आणि एकादशी दुप्पट खाते म्हणतात, त्याच्यात काय वाद नाही. तर चला असू द्या, आता पटकन आवडते. मी तो झोपलाय तोपर्यंत माझं व्हायला पाहिजे सगळं. हरे कृष्णा कर ना गौर. हरे बोल. हरे कृष्णा. गौरची आता पहिली आषाढ एकादशी आहे. तर आपण व्हिडिओ मध्ये बघितलं असेल की एकदम छान करताल वाजवतोय. त्याचा रील पाहिला असेल ना, एवढा सुंदर, म्हणजे आम्हाला असं खूप मोठा सरप्राईज दिला त्यांनी. एवढे सुंदर रिस्पॉन्स दिलेला आहे त्यांनी. तर आज विठ्ठलाच्या चरणी सर्वांसाठी प्रार्थना आहेत की सगळ्यांना विठ्ठलाची कृपा मिळावी, आपल्या युट्यूबच्या फॅमिलीला सगळ्यांना कृपा मिळावी. आणि गौरांग भगवंतांना प्रसाद दाखवलेला आहे. त्याच्यानंतर बाकीची बरीच कामं आवरायची बाकी आहेत माझे. पण आता त्याला तुला काय देऊ,
खायला काय देऊ तुला? त्याच्यासाठी मी रताळं उकडवलेलं, पण तो ते काय खात नाही. तर बटाटा आहे, बटाटा बघते खातोय का, नाहीतर मग त्याला नाचणी सत्व दर. तर आता डायरेक्ट 7 वाजून गेलेले आहेत. दुपारनंतर मी काही शूट नाही केलं, कारण गडबड सुरू होती, त्याचं खाऊ होते. तर आत्ता निघालो आहोत आम्ही इस्कॉनच्या टेम्पलला, म्हणजे श्री श्री राधामदन गोपालजींच्या टेम्पलला चाललेलो आहोत. संध्या आरती मे बी आम्हाला नाही भेटणार अशी, पण आज खूप गर्दी असेल, त्यामुळे ठीक आहे आम्ही शयन आरती करू निवांत. बऱ्याच वेळ तिथे थांबू. हो, जप करायचं आहे तिथे. घरी पण थोडाफार केला, पण जास्त काही झालं नाही. त्यांनी गेले जरा, माझा बाकी. आता मी तिथे गेल्यानंतर करेल, बघू त्याला कसं सांभाळ. त्याला खाऊ घालून घेतलेला आहे, कारण दुपारी त्यांनी जास्त खाल्लं नाही, त्याच्यामुळे त्याचा खाऊ वगैरे घालून त्याला करून घेतलेला आहे आता मी. तर बघू, चला आता तिथे गेल्यानंतर दाखवतेच तुम्हाला. आणि माझ्या उद्या आणखीन एक स्पेशल काहीतरी आहे, ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजेलच. तर चला आता डायरेक्ट तिथे गेले की आपण भेटू. कारण आम्ही हरिदासा इतका भाग्यवान मनुष्य या पृथ्वी तलावर सापडला. आम्ही ज्यावेळेस टेम्पलमध्ये गेलो त्यावेळेस तिथे प्रवचन सुरू होतं आणि एवढी गर्दी होती की पूर्ण टेम्पल हॉल भरलेला आणि बाहेरचं पण बऱ्यापैकी सगळं भरलेलं होतं. तरी आम्ही गेलो तोपर्यंत संध्या आरती संपलेली, त्याच्यामुळे बरीच गर्दी पण संपलेली. पण एवढे सारे भक्त आलेले आज आषाढी एकादशी निमित्त. त्यानंतर आम्ही त्यामुळे तिथेच बाहेर जप करत बसलो. दोघांनी पण थोडाफार जप केला आणि गौरला पाहून तिथं गेले की कोण ना कोणतरी एवढे भेटतेत की नाही, आणि त्याला पण ते एवढं छान वाटतं की बस तोही मस्त सगळ्यांसोबत खेळत असतो. पांडुरंगाला सांगताय, भगवंता गेलो मी आता, तू अनंत कोटी प्रवचन संपल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद होता आणि खूप छान प्रसाद होता. भगर, त्यानंतर आपली शाबूची खीर आणि पापड्या, असं सुंदर असा प्रसाद होता. अगोदर त्यांनी घेतला आणि त्यानंतर मी, आणि माझ्यासोबत मी गौरला थोडी खीर पण चालली आणि त्याला पण ती खूप आवडली. त्याने खूप छान एन्जॉय करत ती खाल्ली. तर आता 11-11:30 वाजून गेलेले आहेत आम्हाला घरी यायला. गौर झोपलेला आहे. माझी आता बरीच बाकीची काही कामं आहेत ती बेसिक ती करते आणि मग आजचा व्हिडिओ इथे संपवते. उद्याचा व्हिडिओ हा आणखीन खूप स्पेशल असणार आहे, कोणीतरी येणार पण आहे आणि खूप स्पेशल गोष्ट असणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील, तुम्हाला काय पाहायला आवडेल ते मला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, आजपुरते एवढेच. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय. कुठे गौर, झोप आलेली आहे ना तुला? झोपलेला ना तू? का उठला लगेच? का उठला? बाय बाय कर सगळ्यांना. चल बाय बाय, गुड नाईट, सी यू.